नमस्कार. तुम्ही हे जे मोती बघत आहात हे मोती कसे बनतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. आता हे मोती तुम्ही घरच्या घरी कसे बनवू शकता हे पण सांगते. हे जे शिंपले आहेत, जे शिंपलं तुम्ही माझ्या हातामध्ये बघत आहात हे तुम्हाला नदीमध्ये पाहायला मिळालंच असेल. या नदीतल्या शिंपल्यामध्ये तुम्ही हे मोती घरच्या घरी बनवू शकता. त्यालाच म्हटलं जाते मोतीपालन. आता मोतीपालन हा विषय जेव्हा येतो तेव्हा मोतीपालन कुठं केलं जाऊ शकतं, तर मोतीपालन हे अगदी तुमच्या घरातल्या अंगणापासनं तर टेरेसवरती, तुमच्या शेततळ्यामध्ये कुठेही केलं जाऊ शकतं आणि कोणीही करू शकतं. म्हणजे अगदी गृहिणींपासनं तर स्टुडंट्सपर्यंत, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही माणसापर्यंत मोतीपालन हे केलं जाऊ शकतं. अगदी कमीत कमी खर्चामध्ये चालू करता येणारा हा एक व्यवसाय आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की अगदी 1000 शिंपल्यांची जर बॅच तुम्ही टाकली आणि त्याला खूप छान सांभाळलं, त्याचं नॉलेज तुम्ही व्यवस्थित पद्धतीने घेतलं तर त्यातनं जो नफा तुम्हाला मिळतो तो जवळपास 3-3.5 लाखांचा नफा तुम्ही कमावू शकता. आता सुरुवातीला किती जागेमध्ये मोतीपालन केलं जाऊ शकतं असा जर विषय असेल तर अगदी 5x6च्या टँकपासनं 10x4च्या टँकपासनं तुम्ही मोतीपालन करू शकता. बाजारातनं तुम्ही जे मोती विकत घेतात त्यामध्ये फक्त 4% नॅचरल पर्ल्स पाहायला मिळतात आणि बाकी सगळे तुम्ही जे विकत घेता ते सगळे आहे तुमचे कल्चर्ड मोती जे आपण बनवतो. तसेच बाजारामध्ये जर पाहायला गेलं तर फॉल्स पर्ल हा कन्सेप्टसुद्धा आहे, ज्यामध्ये कल्चर्ड पर्लला कॉम्पिटिशन म्हणून बाजारामध्ये नकली मोतीसुद्धा विकल्या जातात. अगदी 10x4च्या टँकमधनं तुम्ही 60-70 किंवा 100 शिंपले टाकून त्यापासून एक उत्पन्न घेऊ शकता. यामध्ये आपण जवळपास 30%ला साईडला सोडलं तरी 70% आपल्याकडे शिंपले असतात. त्यातनं 2 मोती म्हणजे 70 × 2 140 मोती विकून तुम्हाला जवळपास तुम्ही वर्षाकाठी 40-45 हजाराचा नफा आरामात करू शकता घर बसल्या.